तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही रात्रभर काळे चणे भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी तुमचे काळे चणे भिजून तयार असतील। हे चणे जर तुम्ही कुकरमध्ये घातले, त्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या तर उकडलेले चणे तयार असतील। जर तुम्ही हे मिक्सर ग्राइंडरमध्ये छान फिरवून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घातला, त्यात आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 चमचा बेसन पीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि थोडीशी काळी मिरी घालून हे एक छान मस्त मिश्रण मिक्स करून घेतलं। त्यानंतर चमच्याच्या मदतीने एक छोटासा पोर्शन घेऊन हातावर हळूहळू जर त्याला एक छान शेप दिला त्यानंतर जर सगळ्या अशा मिश्रणाला जर तुम्ही मस्तपैकी गोल गोल शेपमध्ये तयार करून घेतलं, त्यानंतर तवा तापवल्यावर अगदी 1 चमचा तेल घालून जर तुम्ही तव्यावर छान हे सगळे गोल करून घेतले आपण ठेवले आणि ते छान दोन्ही साईडने शेकले तर तुमचे हाय प्रोटीन काळा चणा कबाब तयार होतील। त्यानंतर जर तुम्ही याच्यावर थंडगार असं फेटलेलं दही घातलं, त्यानंतर त्याच्यावरती ग्रीन चटणी, खजूर आणि इमलीची चटणी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि जर भरपूर असे डाळिंब घातले तर तुमची हाय प्रोटीन काळा चणा टिक्की तयार होईल, चाट तयार होईल आणि ही चाट तोंडात टाकताच अगदी विरघळणारी आहे। कशी वाटली रेसिपी?